नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता संध्याकाळचं स्वयंपाकाची माझी तयारी चाललेली आहे. तर ह्या दोघींना बाहेर फिरवून आणलं, संध्याकाळचं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि त्यांचा अभ्यास सुद्धा घेतला मी आता. आणि आता स्वयंपाक करायचा आहे मला. तर स्वयंपाकामध्ये सकाळच्या 2 चपात्या शिल्लक आहे, थोडासा भात आहे आणि सकाळची कारल्याची भाजी बनवलेली आहे, अजून ती सुद्धा शिल्लक आहे. तर म्हणून म्हटलं लाईट वेट काहीतरी बनवावं आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करावं. कारण थोडाफार स्वयंपाक असताना काही स्वयंपाक करायचं सुचत पण नाही आणि सगळं संपलेलं असेल तर झटपट आपण जे काही बनवायचं ते बनवून टाकतो. पण केलेलं जेवण असतं आणि ते पण आपल्याला वाया घालवायचं नसतं आणि थोडंसंच काहीतरी बनवायचं असतं, त्यावेळेस बऱ्याच वेळेला आपल्याला सुचत नाही. तर तुम्हाला पण एक आयडिया मिळेल अशा वेळेस काय करायचं. भाजी चपाती डाळ भात सगळं करत बसण्यापेक्षा झटपट काहीतरी एखादा वन पॉट मील म्हणतो ना, त्या प्रकारे एखादा रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चॅनलवर जर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला, तर संध्याकाळी त्या दोघींना मी बाहेर फिरवून आणलं. तर इथं जवळच एक ग्राउंड आहे, तर तिथं भरपूर मुलं असतात खेळण्यासाठी. तर संध्याकाळच्या वेळेस दोघींना घेऊन जाते तिथं थोडा वेळ खेळतात आणि अर्धा पाऊण तास खेळतात आणि त्यानंतर 7 वाजता असते महादेवाच्या मंदिरात आरती. ग्राउंड जवळच मंदिर आहे, तर तिकडे जातो. मग आरती वगैरे करून घरी येतो. घरी आल्यानंतर आता मी दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि ह्या दोघींना अभ्यास करायला बसवलेला आहे. थोडाफार अभ्यास घेतला त्या दोघींचा समोर बसून आणि आता मी चालले स्वयंपाक बनवायला. तर थोडाफार स्वयंपाक सकाळचा उरलेला आहे आणि आता थोडंसंच काहीतरी बनवायचं आहे. चला मग जे काही बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. भांडी वगैरे सगळी संध्याकाळी घासून ठेवली होती, दिवाबत्ती केली आल्यानंतर आणि त्या दोघींना गुलाबजामुन बनवलेले होते. तर दोघींना खायला दिले आल्यावरती आणि ऑलमोस्ट जाण्या येण्यामध्ये आणि तिथं खेळण्यामध्ये संध्याकाळचे 2 तास असेच निघून जातात आणि आल्यानंतर मी त्यांना अभ्यास करायला बसवते. सुट्ट्या जरी असल्या तरी मुलांची सवय सुटू नये आणि जे काही इतके दिवस शिकलेले आहेत ते विसरून पण जातात मुलं. तर त्यामुळे थोडीफार का होईना, अर्धा तास 15 मिनटं का होईना मुलांना अभ्यास घ्यायचाच. तर त्यांना मी अभ्यास करायला बसवला आणि आता इथं मी थोडंसं स्वयंपाक उरलेला आहे, तर लाईट वेट असं गव्हाच्या पिठाचे चिल्ले बनवते. तर इथं मी 1 वाटी एवढा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक 2-3 चमचा एवढं बेसन पीठ घेतलं आहे आणि आता त्याच्यात थोडासा रवा देखील ॲड करते. हा बारीक रवा आहे, तर 1 चमचा एवढा बारीक रवा ह्याच्यात घालते आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील मी ह्याच्यात घालत आहे. खूप छान टेस्ट येते ह्याच्याने पण आणि थोडं भरडसर वाटलेलंच आहे, त्यामुळे ते खाताना चिल्यामध्ये असे दाताखाली येतात ना शेंगदाणे, तर छान वाटतात. आणि आता ह्याच्यात मी ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आता ह्याच्यात मी थोडासा काळा तिखट जो आहे, जो आपण भाजीसाठी वापरतो काळा मसाला, तो घालते. थोडंसंच घालते कारण पोरं खाणार आहेत, त्यामुळे जास्त तिखट पण नाही बनवत. तर ह्याच्यात तुम्ही आलं आणि मिरचीचा ठेचा असेल तो पण घालू शकता आणि थोडंसं हळद याच्यात मी घातलेलं आहे आणि किंचित एक अर्धा चमचा एवढा साखर देखील मी ह्याच्यात ॲड केलेला आहे. ह्याच्याने पण खूप छान अशी टेस्ट येते आणि सगळे एकत्र आधी असं कोरडंच मिक्स करून घेते. तर खूप काही जास्त मसाले वगैरे काही लागत नाही ह्याच्यासाठी. एकदम झटपट असा बनवून तयार होतो आणि खूप मस्त होतो, टेस्टी लागतो. तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं सरसरीत असं भिजवून घेते, जसं डोश्याचं बॅटर असतं ना त्या पद्धतीने, म्हणजे इझिली आपल्याला तव्यावर ओतता येईल अशा पद्धतीने. तर अगदी 2च मिनटं असंच व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून ठेवायचं आणि लगेचच हे आपले चिले बनवण्यासाठी पीठ जे आहे ते तयार होतं. तर ह्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर ओवा जिरे वगैरे घालू शकता. तर मी थोडंसं त्याच्यात जिरा आणि ओवा सुद्धा घातलेला आहे, कारण बेसन आहे त्यामध्ये ओवा तर पाहिजेच. तर अशा पद्धतीने एकदम सरसरीत असं बॅटर मी बनवून घेतलं आणि ते झाकून ठेवलं आणि
कांदा कापून घेईपर्यंत ते पीठ देखील छान असं भिजलं. तर छान बारीक असा इथं मी कांदा कापून घेतलाय. तर जे काही भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यात घालू शकता, पण मी फक्त कांदा घालते. कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची असं जे काही आवडेल ते तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. तर फक्त मी ह्याच्यात कांदा ॲड केलेला आहे आणि तवा सुद्धा गरम व्हायला ठेवलेला आहे. तर मस्त असे इथे मी चिले बनवून घेते आणि हे चिले ना आपण दही सोबत खाऊ शकतो, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, साईसोबत, सॉससोबत, कशासोबत पण खाऊ शकतो आणि असेच नुसते सुद्धा खाल्ले तरी एकदम छानच लागतात. तर बघा इथं तवा गरम झालेला आहे. तर इथं मी थोडंसं तेल जे आहे ते तव्यावरती अशा पद्धतीने टाकून घेते. पहिले 1-2 चिल्यासाठी थोडंसं तेल लागतं. नंतर आपण थोड्या तेलामध्ये देखील हे बनवून घेऊ शकतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे, जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते. आणि छान दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं. तर मस्त असे गरमागरम चिले गरम-गरमच खूप छान लागतात हे. त्यात बेसन आणि रवा असल्यामुळे ना छान कुरकुरीत होतात आणि गरमागरम जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत कुरकुरीत राहतात आणि गार झाल्यावरती मऊ होतात. त्यामुळे छान लागतात. ज्यांना जसं पाहिजे तसं खाऊ शकतो. ज्यांना कुरकुरीत आवडतं त्यांना गरमागरम खाल्लं तरी चालतं आणि ज्यांना जास्त कुरकुरीत आवडत नाही, एकदम मऊसूत पाहिजे असतं, त्यांनी थंड झाल्यावर खाल्लं तरी चालतंय. तर टेस्टला तर एकदम मस्तच होतात. तर बघा अशा पद्धतीने थोडंसं साईडने पण मी तेल सोडून घेतलं आणि वरून झाकण लावलं, जेणेकरून पटकन ते भाजलं जाईल. तर बनवायला पण एकदम इझी आहे आणि एकदम झटपट असा बनणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे थोडंसं काहीतरी जेव्हा बनवायचं असेल ना, त्यावेळेस मी चिलीज बनवत असते. कधी-कधी मसाला भात वगैरे पण बनवते. पण आज दुपारचं ना पांढरा भात थोडासा शिल्लक होता. त्यामुळे म्हटलं चिलीज बनवूया. तर पाहू शकता पहिला एक चिला जो आहे तो थोडासा चिटकला होता तव्याला. पण नंतरचे सगळे चिले जे आहे ते पटापट बनवून झाले. तर कमी तेल लागतं नंतर एवढं काही जास्त तेल पण लागत नाही. आणि इथं पाहू शकता छान असे चिले बनवून इथं रेडी आहेत. आता मिस्टर पण आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी आता इथं मी ताट वाढते आणि सकाळचा भात थोडा उरलेला आहे. तर ते दूध भात वगैरे खातील. इथं आहे कारल्याची भाजी, चपाती आणि गव्हाच्या पिठाचे चिले. चला तर या मग तुम्ही पण जेवायला.